सो मी आले आता बाहेर बाजाराला. संडेचा बाजार बसतो 8-9ला. आणि मी नर्सरीमध्ये पण आले असं जस्ट बघायला की काही प्लांट आहेत का मला ठेवायला घरामध्ये. बट मला असं वाटतं माझं एक लय डिझास्टर प्रॉब्लेम होणार आहे, जो की आहे स्टोरेज. त्याच्यामुळे मला व्हिडिओज हे करता येत नाही. मी सगळं माझं स्टोरेजमधलं जे काही एक्स्ट्रा म्हणजे डिलीटमधल्या फाईल पण मी डिलीट केल्या. मी ह्याच्यामध्ये ॲप्लिकेशन सगळे डिलीट केले. स्टील ते स्टोरेज प्रॉब्लेम मला अजूनही दाखवतो. मला माहिती नाही, मला सॉर्ट नाही करता येते. कोण जर बघत असेल तर प्लीज हेल्प आउट करा मला, कारण मला खरंच हे एकदम इरिटेटिंग आहे. प्रत्येक टायमाला 3-4 महिन्यांनी हा प्रॉब्लेम खूप मोठ्या प्रमाणात उद्भवतो. चला सध्या दाखवते जेवढं दाखवता येईल तुम्हाला. आबोली नाही भेटली ना ग मम्मी? हा नाही ना, जाऊ दे चल मग. काय प्राइस आहे याची? 200 ना त्या 100. 200 छान आहेत. 100ला ह्या छान आहेत, अफोर्डेबल आहेत, मस्त आहेत. त्या 200ला 150ला लावा नाही का ती? 150ला लावा ना ती सफेद वाली. 200ला बोलतात. ठीक आहे ठीक आहे, छान आहे, घे एखादी. खूप दिवसांनी अशी वांगी वगैरे भेटायला लागले. करूया घोसाळूची भजी. बाजार सगळा झालेला आहे आमचा. मम्मीकडे पण भरपूर बाजार आहे, पण ॲक्च्युली स्टोरेजच्या भीतीमुळे मी फार काही व्हिडिओचे ग्लिम्स घेतलेच नाही आहेत. आणि बहुत लीजिए ले अभी शांति में, अभी तूफान की आने की देरी है, बताती हूँ रिको. अभी देखो क्या होता आगे. बघा त्याला पाठ झालं. गरम होते ना. इकडे सर बॅग गेली वाटतं मला. चलो लॉक करते. क्या है वह? चैन. बापरे, तू घेतली का तुझ्यासाठी? वाव, तुला आवडतं मार्शमेलो एवढं? हा, हे कितीच आहे का? 250 आहे ना काहीतरी? 250 आहे हे. 250 आहे. आणि दुसरं होतं याच्यामधून कच्चं होतं, नॉर्मल भेटतं आपल्याला ते 200 रुपयाचे. मग हे जरा कडक आहे बघ ना, तिला दाखव रे. आणि ते डबे बघ, डबे पण भारी भेटले ना, कडक आहेत एकदम डबे. 3 डबे 400चे, ते 400चे 3 डबे. आणि हा एकच 250चा. आम्ही नशीब घेतले, पण किती डबे निघले त्या? 4 पीस निघले. विचार कर ना, सगळं छोटा पण आहे. भारी आहे ना. मला याव है ना. मी दुसऱ्या बाईचं उचललं ते चुकून. मला वाटलं की कोणाचं आहे कोणाचं. आजच्या दिवस खोलून होईल का आपलं. पिलू करत आहे अनबॉक्सिंग. कशाची? चॉपरची. ओ माय गॉड. मैंने अनबॉक्सिंग केली है. काय ते सर? चॉपर. ये बाबा ढक्कन पे मिळलेलं आहे. आता एक ही परत बॉक्स. वाव, व्हेरी नाईस. मिनटं का मिनटं में मला घ्यायचं तसं. इसकी क्वालिटी भी अच्छी है. अच्छी क्वालिटी में ये किसके लिए लाया है पानी का बोतल? हाँ, सॉरी गाईज, सकाळी मी चालू केलेला आहे माझा ब्लॉग, बट मोठ्या प्रॉब्लेममुळे, मी जसं की तुम्हाला पहिलं पण मेन्शन केलं की माझ्या स्टोरेज प्रॉब्लेममुळे मला माहिती नाही हे किती म्हणजे म्हणतात ना सस्टेन होईल. सकाळचा ब्लॉग जो काही केलेला तो ऑलमोस्ट मी सगळा डिलीट केलाय. आणि संध्याकाळी पुन्हा मग जसं मी चालू केलं, मी मला चला स्टोरेज थोडं अजून मी कमी करते. आणि मग आता पुन्हा आमची चालली आहे पाणीपुरीची पार्टी. आणि मस्त मम्मी बनवते शेवग्याचं कालवण, काळं कालवण समथिंग बनवणार आहे. शुअर नाहीये मी, आता मला स्वतः माहिती नाही, पण पाणीपुरी असल्यामुळे थोडंसं लाईट जेवण आहे आमचं. ओके, आणि पाणीपुरी विल सेल पिलू. आम्हाला पाणीपुरी कोण देणार आहे? स्टे ट्यून विथ अस, स्टे ट्यून विथ अस.
तर गाईज मी आलो आहे खाली. हे बघा, कसं खेळतोय. नीट चालणारच नाही तो. एकदम मस्ती 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 मस्ती. चावी विसरलो ऍक्च्युली. गाडीनेच यायचं होतं, पण कामावरून जसं आलो मी ऑफिसमधून, तर चावी कुठे ठेवली तेच माहित नाही. बहुतेक वरतीच असणार, खाली तर मी विसरलो नाही. आणि आता पाणीपुरी खाण्याचा यांनी बेत केलेला आहे. ऍक्च्युली बेत केलेला आहे. आता रगड्यासाठी बघतोय आता स्टॉल वरती कुठे भेटतंय का. थोडं लांब आहे, पण आता वापस वरती जायचं, चावी आणायचं वैताग आहे. त्याच्यासाठी आम्ही चाललो. आम्ही लांब आलेला आहे. आपण वेगळा तू काय खाणार? कशासाठी चाललो आपण? पाणीपुरीसाठी. पाणीपुरी घरी बनवतात आहे. पाणीपुरी घरी बनवतात आहे. हा, अजून आम्ही रगडा. हा, अजून आपण रगडासाठी चाललोय खाली, रगडा आणायला. रगडा अजून गोड पाणी. फक्त 2 चीज आहे. अजून आपली चीज आहे तर बनवायची आहे घरी. ओ, म्हणजे पुदिना, हा, पाणी, तिखट पाणी. तिखट पाणी. हा, आणि पाणीपुरी मध्ये टाकून रगडा. हा. अजून गोड खायचं. पाणी, हा, खायचं. तिखट पाणी, मिक्स हा. मिक्स. किती हुशार आहे तो. अजून तो खायचं. बरोबर सांगतोय काय कशासाठी चाललोय आपण. ही स्मार्ट, हुशार आहे. माऊ बोलना, पिलू भैया हमको पानीपुरी दे दो. भैया बोल रहा है भैया. हाँ? भैया जी थोड़ा पानी ब्रेक. तू बोला. मौसी क्या ये मौसी मेरा लाइफ हम के घर में पानीपुरी पार्टी है. ओ माय गॉड. और कौन पानीपुरी कौन दे रहा है? मैं. वाव. त्याला हात खाली द्या. खाली खाली. असू द्या. आंघोळ पाणी. हा. गाइस, किलो की पानीपुरी. कैसे बना है मौसी? मम्मी को ऐसा टिका दूंगा, ऐसा टिका दूंगा. चिल्लाई. नाही का? नाही का? घेता ना. आता हात धुवून घे पहिले. त्याला म्हण. अरे भैया जरा तभी सोचो नमक क्यों ज्यादा लग रहा है? हाँ तो भैया जी. भैया ये हाथ धो के आता है? हाथ धोते नहीं और पानीपुरी खिलाने आ जाते. इधर यूपी से आए क्या? दादा शादी करता कर. असं वाटतं रगडा कमी पडणार आहे. कमी पडणार आहे? गरज पडणार का? पुढे जास्त नाही का? एवढं लागलं. आवडी तुझ्या ना बांधून ठेवा. बांधून ठेवा. आलू सगळं करून द्या. नाही केलं चहा संग जातो. चहा संग जाऊ दे. सगळे चहा नाही आलाय. अपन बोलेंगे क्या चुनट. एक खातो. हो मग खातो म्हणजे. बघा हवा. ती चटणी राहिली तर राहू शकते. टपकते. गोड चांगली आहे का? मी म्हटलं दरा. रगडाच कमी पडला. किती सांगणार रगडा? 30 का? आणि 40 सांगायचं होतं ना. त्याला 50 मागत होतो, देणं झालाय. देत नाही. बरं नाही. बरं, टायमिंग बघून हे करतात. बरोबर. मग टायमिंग बघून राईट. मग त्याला थोडा लेट आलं तर म्हणजे उरला असं दिला असता. दिला असता राईट. सफाचट. बस. तुरंत झालं. होऊ दे. आम्हाला लय सांभाळून आणलं ना तरी पण. बस बस. गोड. गोड पण टाक. अरे बापरे. गोड बी. गोडला चव. अजून तिखट बी अजून. बस झालं. बघा उद्या पुढे आता लेट आठवणी तिकडे.
अरे कसा काय लूस? बघ ना तीन महिने बाळ तरी निघतोय. सो हाय गाईज, इट्स नेक्स्ट डे मॉर्निंग आणि मी आता ब्लॉग म्हणजे इथे एंड करते, जेणेकरून एक आपल्याला म्हणतात ना एंडिंग भेटेल. मी इथे ब्लॉग एंड करते बिकॉज ऑफ द लास्ट नाईट काय झालं, आम्ही लोक करायचा प्रयत्न करतो पण ऑब्व्हियसली स्टोरेजचा इतका मला खरंच कळत नाही. प्लीज हेल्प मी आउट गाईज. म्हणजे ह्याच्यामुळे ना मला खूप इरिटेट व्हायला लागलं, समजत नाही आहे. सो ते स्टोरेजच्याच प्रॉब्लेममुळे अगेन मला असं म्हणजे म्हणतात ना पेंडिंग ठेवावी लागली एंडिंग. तर आता त्यामुळेच आता काय करू शकते. सो आता मी ब्लॉग एंड करते आणि इथूनच माझ्या दुसऱ्या ब्लॉगची पण सुरुवात करेन होपफुली. आय एम नॉट शुअर, कारण मी अजूनही थोडं फिगर आउटच करते की काय काय करते. सो विल मीट इन टू द नेक्स्ट ब्लॉग.